गणेश वाचनालयाच्या या एक पुस्तक एक दिवस कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मी व्यासपीठावरील पाहुण्यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेला पुष्पार्पण करायचं. दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना, वेदना जाणवाया जागवू संवेदना, दुर्बळांच्या रक्षणाला पोलिसाची साधना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना, जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना. सत्यता संशोधना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. यानंतर मी मान्यवरांच्या स्वागतासाठी दिवाकर मांडाखळीकर यांना पाचारण करतोय. त्यांनी श्री विनोद डावरे यांचं स्वागत करायचंय. दिवाकर मांडाखळीकर. धन्यवाद मांडाखळीकर सर. यानंतर मी अर्चनाताई डावरे यांना रवी झिंगरे सरांचं स्वागत करावं अशी विनंती करतो. धन्यवाद अर्चनाताई. यानंतर रमाकांत लिंबेकर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कवी केशव खटिंग यांचं स्वागत करावं. आपल्या परभणीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री बाबा कोटंबे सर यांच्या कदाचित या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यानिमित्त या संस्थेच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार मी व्यासपीठावरील मान्यवरांना अशी विनंती करतो त्यांनी करावा. बाबा कोटंबे सर यांनी व्यासपीठाकडे यायचे. बाबा कोटंबे सरांच्या आतापर्यंत भावळ, काळरात्र, पैंजण, गावाकडच्या गोष्टी, सीता आणि कदाचित या कादंबऱ्या प्रकाशित आहेत. आता कदाचित या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. जैसे शारदीचीय चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचती मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी ही कथा, अति हळुवारपणे चित्ता आणून या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोद डावरे यांचं एक पुस्तक एक दिवस या उपक्रमात सहजच सुचलं या पुस्तकावरती आपलं मनोगत डावरे सर व्यक्त करतील. आदरणीय विनोद डावरे सर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ. खरं तर बोलण्याची मला सवय नाही आहे, म्हणजे असं माईकवरती. बाहेर आवांतर खूप बोलतो. माईकवरती नेमकं काय बोलावं हे मला कळत नाही आहे, म्हणून आपलं आहे तसं त्याच्यामध्ये समजून घ्या, ॲडजस्ट करून घ्या. मला पुस्तक काढलं आहे याच्या मागचं कारण आहे की फेसबुकवरती मी लिहित गेलो. सटरफटर लिहित गेलो. खरं सांगायचं तर त्याच्या अगोदर माझं पहिलं लिखाण खऱ्या अर्थाने साधारणतः 20 वर्षापूर्वी मी माझ्या नानांची 75ची पत्रिका तयार केलेली होती. त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य होतं, प्रेमे स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई आणि बाबा. बाबांना या भावना नसतात का? असतात किंवा किंबहुना जास्त असतात. पण पुरुष जन्माचं शल्य हे की ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. अशाच आमच्या नानांच्या अव्यक्त भावना व्यक्त करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. आणि पुढे बरंच काय 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 अशा आशयाची ती पत्रिका लिहिली. ते खऱ्या अर्थाने माझं पहिलं लिखाण होतं. त्यानंतर
फेसबुकसारखा मोठा कॅनव्हास मिळाला म्हणून आपण की फार मोठं व्यासपीठ मिळालं. कुणीही मी आपला फेसबुकवरती आलो, थोडं फक्त वाचत होतो. मग आपला नवखा असल्यासारखं व्हॉट्सअपवरती आलेले फॉरवर्ड मेसेज फेसबुकवरती पोस्ट करायचे. अशा आशयाने चालत राहिलं. 8-10 वर्ष मग आता फेसबुकचाही प्रवास झाला. चांगला रमलो. फेसबुकमुळे मला बऱ्यापैकी मित्र मिळाले, मैत्रिणी मिळाल्या, सोसायटीमध्ये स्थानही मिळालं, काही ठिकाणी गेस्ट म्हणूनही जाता आलं. एका कलेक्टरचा सत्कार माझ्या हाताने होऊ घातलेल्या कलेक्टरचा सत्कारही माझ्या हाताने झाला, ड्यू टू फेसबुकच. म्हणजे फेसबुकचं एवढं कौतुक करायचं कारण आहे की आता सध्या फेसबुक लाईव्ह चालू आहे, त्याच्यामुळं फेसबुकचं कौतुक करणं. मग त्यानंतर हळूहळू लिहायला सुरुवात केली. मला आठवतं याच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे, पण मी पहिलं ते काहीतरी पुण्याला गेलो होतो तेव्हा लोकलमध्ये प्रवास करत असताना भिकारी काहीतरी आपले नेहमीप्रमाणे भिकारी तिथे लोकलमध्ये होतं. लोकलमधला भिकारी एक गाणं म्हणत होता कुठलं तरी, आणि माझ्या एकदम डोक्यामध्ये आलं, पुण्याचे भिकारीसुद्धा नला न आणि अणला नच म्हणतात. पुण्यासारख्या ठिकाणी हे खरं. असं पहिल्या 2 ओळी लिहिल्या आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मी लिहायला सुरुवात केली. लिहित असताना माझे मित्र उदय कात्नेश्वरकर आता आपल्यात नाहीत, म्हणजे इथं नाही आहेत. तर उदय कात्नेश्वरकर बोलता बोलता मला म्हणाला की अरे असं बेसलेस काहीतरी लिहिण्यापेक्षा काहीतरी टायटल दे आणि लिह. आता टायटल द्यायचं तर मग काय टायटल द्यावं. तर पुन्हा आम्हाला झिंगरे सर माझ्या मदतीला आले. झिंगरे सरांनीच एक सहजच सुचलं नावाचं एक नाटक लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये किशोर विश्वामित्र आणि किशोर पुराणिक आणि मी अशी 3च पात्रं होती. नाटक बऱ्यापैकी झालं, बऱ्यापैकी आवडलं. मग टायटलच द्यायचं आहे तर त्या नाटकाचं टायटल मी चोरून घेतलं आणि फेसबुकवरती सहजच सुचलं, या नावाने सदर लिहायला सुरुवात केली. लिखाणाचा हा प्रवास होत गेला. मग खऱ्या अर्थाने माझं लिखाणाला मानधन ज्याला म्हणतो की लिखाणाला सुद्धा पैसे मिळतात, हे पु ल देशपांडे वगैरे यांच्या काळामध्ये माहिती होतं की ते काय करतात, ते लेखक आहेत, म्हणजे लेखनासाठी पैसे मिळतात हे माहितीच नव्हतं. पण खऱ्या अर्थाने डॉक्टर किशोपाल मॅडम म्हणजे ज्या सुबल सरकारांच्या मुलगी आहेत, माझ्या मुलीच्या त्या पुढे गुरुही झाल्या. पण ह्या फेसबुक माध्यमातून झालेली ओळख की त्यांनी मला बोलावून घेऊन स्वामींची मुंबई नगरी या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं लिखाण मला द्यायला सुरुवात केली. ते लिखाणही केलं. स्क्रिप्ट लिहायची असतं. स्क्रिप्ट लिहिणं फार काही नव्हतं, ते फक्त हे होतं की त्यांनी क्वेश्चनरी तयार केलेल्या होत्या, त्या क्वेश्चनरीचे उत्तरही आलेले होते, फक्त ते एक संघ बांधायचं होतं. ते केलं. त्याचं मला मानधनही मिळालं. मग मला लिहिण्यातली गंमत कळायला लागली. अरे हे लिहिणं आहे. आणि मग मी हळूहळू लिहायला लागलो, फेसबुकवरती लिहायला लागलो. मग मला एक जाणवायला लागलं की आपल्या मनाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे काही किलमिशा आहेत, ते आपण ओरडून जगाला तर सांगू शकत नाही. मग काय करायचं, ते लिहून काढायचं. कुठल्या माझ्या बऱ्याच फेसबुक काही या पुस्तकामध्ये अर्थात सिलेक्टेड पोस्ट आहेत, काही पोस्ट आल्यात, काही पोस्ट नाही आलेल्या. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वल्गर पोस्ट होती जी महानगरपालिकेच्या पाण्यासंदर्भातली लिहिलेली होती. त्याच्यामध्ये सुरुवातच केली होती की सज्जन माणसांनी पोस्ट वाचू नये. ते तसं लिहिलं की सज्जनांनी जास्त वाचली ही गोष्ट वेगळी, पण तसं लिहिलं. मग मला एक कळत गेलं की या लिखाणाने किमान मला माझं आत्मिक समाधान मिळतं आहे. आणि मग ते मिळवत गेलो. सुरुवातीला असं सहज सुचलं, हे नुसतं टायटल दिलं आणि लिहित गेलो. मग त्याची क्रमवारी लिहायला सुरुवात केली. मग 1, 2, 3 पाहता पाहता 100, 150 म्हणजे 50-50चे टप्पे त्यांनी मीही ओलांडत गेलो. 100-150च्या वरती गेलेले, आता 180 समथिंग काहीतरी चालू आहे, आता एक्झॅक्ट तेही लक्षात नाही. पण फेसबुक या माध्यमातून एक माझ्या लक्षात आलं की हे फॉर एव्हरचं स्टोअर राहणार आहे कुठेतरी. मला त्याची वेगळी लिखापढी करण्याची, वेगळं डायरीमध्ये लिहिण्याची गरज नाही. मग काही पेपरवाले मला मागायला लागले की यार तुम्ही लिहिता तर मग आम्हाला द्या. ठीक आहे. मग ते द्यायला लागलो. मग
त्याच्यामध्ये त्यांचे बॅरिकेड्स यायला लागले की डावरे साहेब कसं आहे म्हणे तुम्ही अगोदर छापलेलं जे आहे ते देऊ नका. अगोदर जे तुम्ही फेसबुकवर टाकलेलं आहे ते आता आम्हाला देऊ नका. कारण का तो सन्माननीय स्पर्धक संपादक म्हणतात की हे काय ते फेसबुकवरतून उचललं आहे. ती त्यांची अडचण लक्षात घेता मग मी फक्त शनिवारी लिहून पेपरला द्यायला लागलो. मग ते रविवारी छापून यायला लागलं आणि मग मी रविवारी पोस्ट करायला लागलो. त्याच्या अगोदरपर्यंत लिखाणाला कुठलंही बंधन नव्हतं, कुठल्या विषयाचं बंधन नव्हतं, वेळेचं बंधन नव्हतं, वाराचं बंधन नव्हतं. त्यामुळे मी पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं आहे. हे पुस्तक काय आहे? तर पुस्तक आपल्या परभणीकरांचा अगदी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे उरूस. पुस्तक काय आहे? तर हे उरुसासारखं पुस्तक आहे. उरुसात आपण गेल्याच्या नंतर 2 सर्कल असतात. एका सर्कलमधून आपण आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण विनाकारणच डावीकडे वळतो. का वळतो माहीत नाही. पण एक सवय लागलेली आहे आपल्याला डावीकडून चालण्याची, जी की धादांत चुकीची पद्धत आहे. रस्त्याने चालताना उजवीकडून चाललं पाहिजे याच्याबद्दलही मी लिहिलेलं आहे. पण आपण उगीचच डावीकडे वळतो. मग डावीकडे मग दुकानं सुरू होतात. बांगड्याचं दुकान, मग बेल्टचं दुकान, मग बंदुकीने गोळी मारण्याचं दुकान. एक दुकानाहून पुढच्या दुकानावर जाईपर्यंत माहीत नसतं की त्याच्या पुढचं दुकान कुठलं आहे. या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य तेच आहे की एका प्रकरणाच्या नंतर पुढचं प्रकरण कुठलं आहे हे माहीत नाही. आणखी एक या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे एक आहे की पुस्तक वाचणं म्हणजे सहसा जनरली पुस्तक असं वाचायला सुरुवात करतो आपण. पण याला वाचायला सुरुवात करण्याची गरज नाही. वाटेल ते पान काढायचं आहे आणि वाचायला सुरुवात करायची आहे. अशा आशयाचं हे पुस्तक आहे. आता हे पुस्तकाचं मनोगताला आता आम्ही नाटकवाले असल्यामुळं मनोगताला मी स्वगत नाव दिलं आहे. स्वगत नावाच्या बाबतीतही बरंच झालं की नाही हे स्वगत चुकलं जाऊ द्या चुकत असतं ते. म्हणून ते स्वगत असं टाकलेलं आहे. म्हणून स्वगतावरती मी बोललेलो आहे. आता आतमधल्या कंटेंटवरती बोलण्यासाठी हे आहेतच. बाहेर लिहिताना मी कौतुक असं लिहिलेलं आहे. पण मला दोघांकडनं अपेक्षा फक्त कौतुकाची नाहीच आहे. कान चिमटे, कोपरखळ्या, कान उपटणे वगैरे वगैरे यांनी करण्याची यांना मुभा आहे. म्हणजे आपणच आधी त्यांना मुभा देऊन टाकली की कसं ते करणारच आहेत. त्यापेक्षा आपण आधीच त्यांना म्हणजे हो तुम्ही ते करा बरं का. ठीक आहे, मला त्याच्या पुढे काय बोलावं नाही समजत आहे. थँक्यू. धन्यवाद डावरे सर. तात्यासाहेब शिरवाडकर एके ठिकाणी असं म्हणतात की विजयासाठी पुस्तक माझे कधीच नव्हते. विजयासाठी पुस्तक माझे कधीच नव्हते, म्हणून नाही भीती त्याला पराजयाची. विजयासाठी पुस्तक माझे कधीच नव्हते, म्हणून नाही भीती त्याला पराजयाची. जन्मासाठी कधीच नव्हते अडून बसले. जन्मासाठी कधीच नव्हते अडून बसले, म्हणून नव्हती खंतही त्याला मरावयाची. एखाद्या कलाकृतीला एखाद्या लेखकानं जन्म दिल्यानंतर पुढं नेमकं त्याचं काय होईल, कानपिचक्या मिळतील की त्याचं कौतुक होईल की पुस्तक एखाद्या कोपऱ्यात पडून राहील, याचा विचार न करता आपल्या अभिव्यक्तीची निर्मिती दर्जेदारपणे करणं ह्या एका लेखकाचं हे काम आहे आणि ते विनोद डावरे यांनी सातत्याने यापुढेही करायला हवं. एवढं बोलून मी यापुढं या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता कवी केशव खटिंग यांना पाचारण करतो. आदरणीय रविशंकरजी झिंगरे सर, या ग्रंथाचे लेखक विनोदजी डावरे, सभागृहात उपस्थित असलेले माझ्यापेक्षा जवळपास वयानं ज्ञानानं मोठे असलेले, काही अपवाद 1-2 वगळता मी सर्वात लहान आहे असं वयानं मी मानतो नाही. दिसण्याचा कधी फायदा होतो सर. आपलं वय कमी असलं आणि जरा आपण आकारानं व्यवस्थित नसलो तर लोक आपल्याला गंभीर वगैरे समजतात आणि मोठंही समजतात. आणि त्यामुळं मी जेव्हा असं म्हणतो की मी लहान आहे की तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की अरे असं कसं शक्य येते. तर ते आनंद देशपांडेंनी एक विधान केलेलं आहे की काही भांड्यांना कंपनीचाच कोचा असतो, ते दुरुस्त करता येत नाही. ते कुठल्याही कार्यक्रमाला गेलं तर आम्ही स्टेजवर जायच्या आधी मेकअप होऊन जरी आलं तर लोक म्हणतात मेकअप करायचं नाही का तुम्हाला. तर मी दिसण्यानं जरी गंभीर असा दिसत असलो, वयस्कर दिसत असलो, तरी तितका आपल्यापेक्षा वयानं मोठं नाही. 1-2 लोकांपेक्षा मी फक्त वयानं मोठा आहे, बाकी सर्वांपेक्षा लहान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की
की मी गणेश वाचनालयात बोलतो आहे, जिथं मी लहानाचा मोठा झालेलो आहे. आणि मला एक गोष्ट कळते की आपण जिथं वाचायला सुरुवात केलेली असते तिथला वाचक हा कधीही मोठा झालेला नसतो, तो तिथला तो लहानच असतो. तुम्ही किती लेखक मोठे झालात, किती कवी मोठे झालात, त्याला तो संदर्भ नसतो. तुम्ही जेव्हा 11वी-12वीला ज्या वाचनालयाच्या पायऱ्या तुम्ही चढलेला असतात तिथं तुम्ही लहानच असता. आणि म्हणून बघा, जी मान्यवर मंडळी मोठी झालेली आहेत त्यांनी आपल्या सुरुवातीच्या पहिल्या वाचनालयामध्ये जिथे त्यांनी पाऊल ठेवलं आहे तिथं ते मोठे वक्ते म्हणून बोलत नसतात, ते आपलं वक्ता म्हणून बोलत असतात. संदीपरावांनी मला आदेश दिला आहे म्हणून मी बोलायला उभा आहे. खरं तर संदीपराव कवीला बोलवतात भाषणाला, हीच मोठी मला नवलाची गोष्ट वाटते. त्यांच्या इतका कवीवर धाक कुणाचाच नाही, पण त्यांनी मला बोलावलं याचं मला खूप नवल वाटलं. आणि कवी असूनसुद्धा बोलायला लावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. संदीपरावांनी माझं जेव्हा पुस्तक आलं सालोसाल, मला त्याची आठवण आहे की सगळ्यात पहिल्यांदा माझ्या पुस्तकावरती गणेश वाचनालयात चर्चा झाली. आणि आदरणीय रविशंकर झिंगरे सरांनी मला फार प्रेरणादायी त्यावेळेस सगळं मार्गदर्शन केलं होतं. आणि त्या पुस्तकाबद्दल फार सकारात्मक आणि ऊर्जादायी अशा प्रकारची चर्चा करून मला प्रेरणा दिली होती. त्याची मला या निमित्तानं खूप आठवण झाली. आता विनोदरावांनी आपल्या पुस्तकाबद्दल असं सांगितलं की मी सहज लिहिलेलं आहे, पण आम्ही ते सहज वाचलेलं नाही. सहजच सुचलं असं तुम्ही त्याला शीर्षक दिलं आणि तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही जे बोलला होतात त्याच्याबद्दलचं तुम्ही इथं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. मुळामध्ये मी 2 गोष्टी महत्त्वाच्या मानतो. आपण कोरोनाच्या काळानंतर इतक्या दिवसानंतर एकमेकांच्या समोर आलेलो आहोत आणि कोरोनाच्या काळामध्ये जो आपल्या मनात दाटवा झाला होता, आपल्या मनामध्ये ज्या भावना खूप तुंबलेल्या होत्या, त्या काळामध्ये व्यक्त होण्याचं एकमेव साधन होतं ते म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअप. फेसबुक आणि व्हॉट्सअप नसतं तर आपण कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण वेडे झालो असतो असं मला वाटतं. आणि फेसबुक हे एक स्वतंत्र व्यासपीठ आहे, ज्याला कोणी सूत्रसंचालक नाही, ज्याला कोणी अध्यक्ष नाही, ज्याचा कोणी प्रमुख पाहुणा नाही. तुम्ही मुक्तपणानं तुमच्या नैतिकतेनं चांगलं व्यक्त होऊ शकता. म्हणून फेसबुकवरून लेखन केलेलं ते सहज सुचलं म्हणून तुम्ही लिहिलेलं असलं तरी माझ्या दृष्टिकोनातून ज्या काळात लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच म्हणलात की ते सहज आहे. सहज मानतो मी त्याला, फार तात्विक मानत नाही मी, परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की पण तुम्ही प्रत्येक वेळेस व्यक्त झालात आणि व्यक्त होण्याचं ठिकाण हे फेसबुक निवडलं आणि तिथं म्हणजे अगदी निर्मळपणानं तुम्ही व्यक्त झालात, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या तुमच्या एकूण पुस्तकामध्ये तुम्ही जे 79 फेसबुक पोस्टवरती हे ग्रंथ ही निर्मिती केलेली आहे, बरोबर आहे. त्या 79 पोस्ट सगळ्या वाचताना तुम्ही 2016 पासून लिहायला सुरुवात केलेली आहे आणि 2016 पासून आतापर्यंत ज्या फेसबुकच्या पोस्ट लिहिल्यात त्या पोस्टमधल्या काही पोस्ट 69 पोस्ट तुम्ही या पुस्तकामध्ये इथं तुम्ही आणलेल्या आहेत. पुस्तकाची निर्मिती उत्तम केलेली आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी खरं तर झिंगरे सरांच्या समोर किंवा आपल्या सगळ्या मान्यवरांच्या समोर एखाद्या ग्रंथाच्या बद्दलचं अधिकचं बोलू शकत नाही, परंतु मला जे भावलं, मला जे समाधानकारक वाटलं ते मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. फेसबुक हे माझंसुद्धा अभिव्यक्तीचं सगळ्यात चांगलं माध्यम मी मानतो. मी स्वतः फेसबुकवर नेहमी सक्रिय असतो आणि व्हॉट्सअपचा आपल्या परभणीकरांना माहीत असेल की व्हॉट्सअपचा सगळ्यात पहिल्यांदा 2018 बोली कौतुके, मराठवाडा बोली कौतुके नावाचा मी ग्रुप स्थापन केला आणि 3-4 वर्षामध्ये व्हॉट्सअपचा इतका योग्य उपयोग करून मराठवाड्यातले लुप्त होत जाणारे शब्द एकत्रित करण्याचं जे मी काम केलं ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून केलं आणि ते कोरोनाच्या काळात खूप चांगल्या पद्धतीनं झालं. म्हणून व्हॉट्सअप आणि फेसबुकला मी कमी समजत नाही, तर ते अतिशय एक चांगलं महत्त्वाचं व्यासपीठ आहे असं मी मानतो. त्याच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालेले आहात. या ग्रंथामध्ये तुम्ही एक फार चांगली ओळ लिहिली आहे बरं काय, तुमच्या मनोगताच्यामध्ये एक पोस्टमध्ये, की मी सटरफटर लिहित असेल, मी पडेल ते काम करत असेल, मी काहीही करत असेल, पण मी प्रामाणिकपणानं नाती जपतो आणि तिथं मी थांबतो आणि मला हा माणूस तिथं कळतो की मी प्रामाणिकपणानं नाती जपतो आणि ही नाती जपताना त्यांनी अगदी आपल्यापेक्षा 23-24 वर्षांनं मोठ्या असलेल्या बहिणीच्या लग्नाबद्दल लिहिलं आहे. आपल्या
मोठ्या मुलीबद्दल लिहिलं आहे, आपल्या लहान्या संपत्तीबद्दल लिहिलं आहे. मी त्यांना आल्याला विचारलं की संपत्ती आहे का इथं, तुझ्याबद्दल तर बोलेलच मी, पण संपत्तीबद्दल विचारलं, कारण तिचा जो किस्से मी त्याचे 1-2 वाचले तर ते खूप छान एकदम मला, म्हणजे त्यांनी आपल्या दोन्ही मुली मुलासारख्या वाढवल्यात किंवा त्या वाढल्यात, त्या स्वतः वाढल्यात आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं जे बिहेवियर आहे, त्यांचं जे वागणं आहे, त्यांच्या पोस्टमधून ते सहज आलेलं आहे, मुद्दाम केलेलं नाही. फेसबुकची पोस्ट ही जाणीवपूर्वक नसतेच मुळामध्ये, ती सहजपणाने येत असते. छोटी पोस्ट मोठा आशय व्यक्त करते आणि त्यांनी ज्या मोकळेपणानं ते सांगितलं की मी नाती जपत असतो आणि त्या नात्यांच्या संदर्भाने त्यांच्या अनेक पोस्ट आलेल्या आहेत. उदय कात्नेश्वरकरांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी तुम्हाला ही सूचना केली की तुम्ही त्याला एक शीर्षक देऊन लिहा आणि पुढची सूचना सरांनी तुम्हाला केली. मी सूचना करण्याइतका मोठा नाही, परंतु माझी अपेक्षा अशी असेल की तुम्ही आता दीर्घलेखन करावं आणि विनोदाच्या अंगानंच करावं ते. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं का, तर तुम्ही म्हणायचं की माझं नावच विनोद आहे, तर मला विनोदाच्या पद्धतीनेच लिहिलं पाहिजे. मला एक महत्त्वाची गोष्ट वाटते की आजचा काळ हा इतका धकाधकीचा काळ आहे, इतका ताणतणावाचा काळ आहे, इतका संघर्षाचा काळ आहे. एक काळ असा होता की टवाळा आवडे विनोद असं म्हणत होते, बरोबर आहे. आणि टवाळा आवडे विनोद असं म्हणत असताना विनोदाला लहान समजण्याची एक पद्धत होती. परंतु आजचा जो काळ आहे तो इतका तणावाचा काळ आहे की ज्याला विनोद कळतो, ज्याला विनोदात रस आहे, जो विनोदाकडे बघतो, त्याला सुखकारक जगता येतं. विनोदाशिवाय आज जगणं अवघड झालेलं आहे. तात्विक चर्चेवरती मी तरी नाही जगू शकत, बरोबर आहे, किंवा तात्विक चर्चेवरती आपण तितकं जगू शकत नाही, आपण जगू नंतरच्या गोष्टीवरती. परंतु दिवसभराचा इतका ताण आहे. कोरोनानंतरचा काळ तर असा आहे की आपल्या प्रत्येकातल्या कुटुंबातली, आपल्या नातेवाईकांमधली अत्यंत आपल्या जवळची माणसं गेलेली आहेत आणि असं सगळं इतकं गांभीर्यानं, म्हणजे जगण्याबद्दलचे इतके भयंकर प्रश्न उपस्थित राहिलेले असताना आपण जर विनोदी पद्धतीनं किंवा आयुष्याकडे जरा सकारात्मक पाहिलं तर आपण सुखद अशा पद्धतीनं जगू शकतो. या पार्श्वभूमीवर विनोदी लेखन करणाऱ्या माणसांनी अधिक जाणीवपूर्वक तशा पद्धतीनं लिहावं, अशा पद्धतीचं मी असं विधान करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की माझं या वळणावरती आता असं म्हणणं आहे की माणसाला लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धतीने माणसाला लिहिता आलं पाहिजे. नाटककार तशा पद्धतीने लिहितातच, त्यांना तर तसं लिहावंच लागतं. म्हणजे नाट्यलेखकाला विनोदी अंगाने वाक्य टाकावी लागतात, त्यांना गंभीर पद्धतीने टाकावे लागतात. नाट्यलेखकात हा सर्वांगीण मोठा लेखक असतो सगळ्या पातळीवरचा. परंतु आमच्यासारख्या नव्या लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा आयुष्याकडे या सगळ्या पद्धतीनं पाहत आपण केवळ गतस्मृतींचं रडगाणं गाण्यापेक्षा वर्तमानातल्या गोष्टींना विनोदाच्या पद्धतीनं समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती मला हे लेखन अतिशय महत्त्वाचं वाटतं. तुम्ही स्वतःला नास्तिक म्हणता, तुम्ही असं म्हणलात की मी नास्तिक आहे, संदर्भ दिलात, परंतु माणसांना मानणारा माणूस हा नास्तिक असतो असं मला वाटत नाही. माणसांना मानणारा माणूस हा नास्तिक असतो असं मला वाटत नाही. आणि जर समजा तुम्ही जसे नास्तिक आहात तसा मग मी नास्तिक आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही जसे नास्तिक आहात तसा मी नास्तिक आहे. तुम्ही जो अक्षदांच्या संदर्भामध्ये एक पोस्ट लिहिली, लग्नामध्ये अक्षदा टाकत असताना सगळीकडे समाजामध्ये किंवा सगळीकडे एवढा दुष्काळ किंवा एवढी भयान परिस्थिती असताना लग्नामध्ये एका ते गेले आणि त्यांनी पाहिलं की बासमती तांदळाच्या अक्षदा होत्या आणि त्या अक्षदा त्यांनी पाहिल्या की बासमती तांदळाच्या अक्षदा आहेत आणि आपल्याला ह्या अक्षता उधळायच्यात. त्यांनी त्या अक्षता उधळल्या नाहीत आणि तिथून पुढे त्यांनी निर्णय घेतला की मी इथून पुढे कधीही आयुष्यात लग्नामध्ये अक्षदा उधळणार नाही आणि माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेले असं मी फुलंच उधळील, तांदूळ उधळणार नाही. ही इतकी छान पोस्ट वाटली मला. म्हणजे बासमती तांदळाकडे लक्ष जाऊन आपण त्या पद्धतीनं, केवळ हा विनोदाच्या अंगानं लेखन नाही हे, जिथं त्याचा जसं स्पंज पाणी स्वीकारतो की नाही, स्पंज पाणी स्वीकारतो आणि पिळलं की त्याच्या बाहेर निघतं, कलावंत तसा असतो असं मला वाटते की परिस्थितीच्या जवळ तुम्ही जिथं गेलात, जे आलं तुमच्यात ते साचतं, नंतर पिळलं की आपलं लेखन होऊन जातं. म्हणजे मोठं विधान करतोय तुमच्यासमोर मी, पण मला असं वाटतं की कलावंत तसा असतो, त्या पद्धतीनं तुम्ही व्यक्त झालात. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुंदर काही गोष्टी सुचतात कशा मला नवल वाटतं. आमचं उभं आयुष्य गेलं हो, परंतु चिअर्सला आम्हाला ते का त्याचं कारण नाही कळालं. चिअर्स का म्हणायचं म्हणजे आमचं म्हणजे अनेकांचं, मी आदरार्थी एकवचन नाही म्हणत, मी सगळ्यांचं म्हणतोय. म्हणजे चिअर्स हा शब्द का वापरायचा,
तर माणसांचे जे पंचेंद्रिय आहेत, जीभ, डोळे, नाक, त्वचा आणि कान आहेत, तर जेव्हा तुमच्या हातामध्ये पेला येतो तेव्हा त्याची चव जिभेला लागते, डोळ्याला ते दिसतं, म्हणजे जिभेचा संबंध आला, डोळ्याला दिसतं, डोळ्याचा संबंध आला, नाकाला वास येतो, नाकाचा संबंध आला, त्वचेला ते लागतं, चवीचा संबंध आला, फक्त कानाला ऐकू येत नाही. पंचेंद्रिय त्याला कसं एकट्याला रिकामं ठेवायचं, म्हणून चिअर्स म्हणायचं आणि त्याच्यापर्यंत आवाज द्यायचा. ही जी कल्पना आहे म्हणजे ती विनोदाच्या अंगानं असली तरी ही अनेक म्हणजे ज्या उपभोक्त्यांच्या लक्षात आलं नाही ती गोष्ट. अनेक जणांच्या ती आता लक्षात येईल. एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, वर्षामध्ये 5 न्यू इयर असतात. आपल्याला 2 माहीत आहेत, गुढीपाडवा आणि 1 जानेवारी. त्यांनी 5 शोधून काढलेत आणि ते प्रत्येकानं आपापल्या निमित्तानं शोधतात आणि त्या 5 इयरला त्या 5.5 याला आपापल्या पद्धतीनं आनंद साजरा करतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक पोस्टमधली फार छान छान विधान आहेत. त्यांनी असं म्हटलं की ज्ञानेश्वराने 1 भिंत चालवली, त्यांचा इतका वर्ष गवगवा, आम्ही 4 भिंतीचं घर चालवलं. विधान विनोदी असलं तरी महत्त्वाचं विधान आहे की ज्ञानेश्वरांनी एवढी मोठी 1 भिंत चालवली, त्यांचं इतके वर्षांपासून, शतकांपासून आपण नाव घेतो आणि आम्ही 4 भिंतीचं घर चालवतो, आमचं का नाव नाही, अशा पद्धतीने त्यांचं विधान आहे. दुसरी गोष्ट, परभणीबद्दलचं तर एकदम एक्स्ट्रीम आहे ते. परभणीबद्दल तुम्ही जे लिहिलेले आहेत अगदी थोडक्या वाक्यांमध्ये, परभणी काय आहे, इथली भाषा काय आहे, परभणीतली माणसं कशी आहेत, परभणीतला उन्हाळा कसा, परभणीतला पावसाळा कसा, परभणीतली माणसं माणुसकीची कशी आणि बेरकी कशी, अगदी म्हणजे एका पोस्टमध्ये इतका अपेक्षित नसताना त्याचा सारांश अगदी त्याच्यामध्ये आलेला आहे. तुमच्या 2 मुलींबद्दल तुम्ही म्हणजे ऐश्वर्या आणि संपत्तीबद्दल तुम्ही ज्या पद्धतीनं पोस्ट लिहिलेल्या आहेत, मी सुरुवातीलाच म्हणलं की तुम्ही त्यांना मुलासारखं वाढवलं आणि त्या सुद्धा मूल होऊन वाढलेल्या आहेत. त्याच्यातली संपत्ती इथं नाही आता, बरोबर आहे. तिचे जे किस्से आहेत 2, एक तर ते आपल्या महाविद्यालयातल्या प्राचार्यांकडे गेली मुलाबद्दलची तक्रार करायला, तर तोपर्यंत तिचा इतका गवगवा झाला होता संपत्तीचा महाविद्यालयात की प्राचार्य म्हणले तू ह्याच्या कानात का आवाज काढला नाहीस. तर तिचं असं उत्तर होतं की मी ते वाजवणारच होते, पण तुमच्या कानावर असावं ना, ते कानावर खाली वाजवलं असतं मी, पण तुमच्या कानावर असावं म्हणून तुमच्या कानावर टाकण्यासाठी आले मी. अशा पद्धतीनं सांगणारी संपत्ती असेल, किंवा 1 सुवर्ण पदकाच्या ऐवजी 2 कांस्य पदक मिळवणारी 2 क्षेत्रामध्ये, म्हणजे एका क्षेत्रामध्ये अभिनयामध्ये सुवर्ण पदक मिळाल्याचं अधिक समाधान मिळालं असतं, पण एकाऐवजी म्हणजे कथकमध्ये, बरोबर आहे, कथक आणि अभिनय दोन्हीमध्ये कांस्य पदक मिळवलं, त्याचा आनंद मानणारी ती पोस्ट. मला सुद्धा त्याचा आनंद का झाला, आता वर्ष आहे इथं, सांगायला हरकत नाही की आम्ही आता युवक महोत्सवामधून इतकी बक्षिसं मिळवलेली आहेत. माझं म्हणजे तुमच्यासमोर मी सांगायला हरकत नाही, नाटकात काम केलं नाही मी, पण एकांकिकेत प्रयत्न करून पाहिला होता. कॉलेजमध्ये चान्स भेटतो तो एकांकिकेमध्ये प्रयत्न करून पाहिला होता. दासू वैद्य सरांची एकांकिका होती आणि मला पण ते नंबर 2चं, क्रमांक 2चं, नंबर 2चं नाही, क्रमांक 2चं पारितोषिक मिळालं होतं आणि भाषणामध्ये मात्र पहिलं मिळालं होतं, कवितेत पहिलं, भाषणात. म्हणजे तो जो 1, 2 आणि 3चा नाही तर 2.5चा फार आनंद झाला होता. जसा तुम्हाला अर्ध्याचा आनंद झाला त्या पद्धतीनं मला ती पोस्ट खूप महत्त्वाची वाटली. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, टोपण नावं. तुम्ही परभणीतली टोपण नावं, परभणीतली नाही, टोपण नावं ही खरी, मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा सार असतो त्याचं टोपण नाव. म्हणजे बाळासाहेब जरी झाला तरी बाळू म्हणण्यात जी मजा आहे, किंवा तो जो बाळ्या आहे. आता एका गावामध्ये जर एकच आडनाव असेल, समजा माझं गाव खटिंग सायळा आहे, तर माझ्या गावामध्ये किती केशव असतील, तर कोणता केशव आहे हे कळत नाही. ती वरल्यावाड्याचा केशव, खाल्ल्यावाड्यातला केशव, मुकदमाचा केशव, बरोबर की नाही, खारीकडला केशव, अशी नावं पडलेली असतात. मी बोलीच्या ग्रुपवरती असे विषय देत असतो. एका दिवशी मी टोपण नावांचा विषय दिला बोलीच्या ग्रुपवरती की टोपण नावं असायला, खेड्यातले काय टोपण नाव असतात. 600-700 टोपण नाव आले माझ्याकडं. इतकी खतरनाक टोपण नाव होते ते. म्हणजे बाळू, राजू, बंडू हे तर कॉमन नाव असतात गावामध्ये. म्हणजे त्याचं काहीतरी त्याच्या आयुष्यात एक घटना झालेली असती आणि त्याच्या नावाहून त्याचं नाव पडलेलं असतं, तर ते टोपण नाव होऊन जातात. मी बाळूचे शोधले, फक्त बाळूचे किती आले तर एक बाळू होता, साजन बाळू. तर साजन बाळू हे का नाव पडलं,
तर त्याचा जेव्हा अपघात झाला होता, त्याचा पाय मोडला, अपघात झाला, त्या काळामध्ये साजन पिक्चर आला होता आणि तो संजय दत्त सर्कस तेव्हापासून चालत होता. मग ते त्याचं नाव साजन बाळू तेव्हापासून. तर अजूनही त्याचं नाव साजन बाळूच आहे. त्याला 2 लेकरं झालेत. ते कोणता बाळू? तर ते साजन बाळू. दुसरा आमच्या गावामध्ये एक बाळू आहे, टोपण नावून सदर निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्या गावामध्ये दुसरा एक बाळू, परेशान बाळू. त्याच्याकडे 3 ट्रॅक्टर आहेत बरं का. 3 ट्रॅक्टर आहेत, त्याचं 60-70 एकर जमीन आहे त्याची भरपूर अशी. आणि सगळ्या जमिनी असून, इतकं सगळं असून त्याच्यामध्ये तो कायम परेशान असतो. म्हणजे लाईटच गेली, आज गडीच नाही, मालकच कुठेतरी गेलेत, याने बाजारालाच गेलाय, त्यानं असंच झालाय. कोणीतरी ज्याला भेटलं तर तो म्हणणार काय परेशानी आहे राव, मी फारच परेशान आहे. त्याचं नावच पडलं परेशान बाळू. तर ते मला गावातल्या गुरुजींनी सांगितलं, मजा सांगतो म्हणले, मजा इकडे आहे ना म्हणले. मी म्हणलं काय, तुम्हाला थांबा म्हणले, मजा सांगतो. तो माझ्या ग्रुपवर होता. ते म्हणला, अरे संदीप इकडे आहे बरं. तू कोणाचा रे? ते म्हणला, मी परेशान बाळूचा. लेकरांना त्याला काय माहित आहे? ते म्हणले, तू कोणाचा रे? ते म्हणला, मी परेशान बाळूचा. हे म्हणजे टोपण नावं इतकी खतरनाक गोष्ट असते. तुम्ही जी टोपण नावाची थोडक्यात लिहिलेली पोस्ट आहे ती तुम्ही वाढवा. तुम्ही परभणीत फार खतरनाक टोपण नाव आहेत. तुम्ही भीत लिहिले ते त्याला मोठं करा. म्हणजे टोपण नावाची फार मजेशीर गोष्ट तुम्ही थोडक्यात मांडली. मला ते फार आवडलं आणि मला हे सगळ्या गावाकडच्या टोपण नावाची आठवण आली. म्हणजे गावाकडं आता ते म्हणजे नाटकात तर ते खूप येतं अशा पद्धतीनं, म्हणजे नाट्य येतं त्या पद्धतीनं. पण हे खूप छान, म्हणजे अगदी सगळ्या पोस्टमधून मला जे वाटलं मी ते त्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं सगळं ते वेचलं. तुम्ही सहज जरी लिहिलं असलं, तुमचं म्हणणं आहे की मी सहज लिहिलं, ते तुम्ही सहज लिहिलं आहे. त्याच्यातलं अजून एक महत्त्वाचं वाक्य आहे, जसं मी सुरुवातीला म्हणाल तसं दुसरं एक महत्त्वाचं वाक्य आहे. पोस्ट आहे, नियती म्हणते तू एकदा रड, मी सुरुवात करते. नियती म्हणते तू एकदा रड, मी सुरुवात करते. मी म्हणतो मी हसतच राहणार, तुझ्या छळाला मर्यादा असतीलच की. एका लेखकानं एखाद्या ग्रंथामध्ये असं म्हणावं की नियती म्हणते तू फक्त एकदा रड रे, मी सुरुवात करते. आणि हे बुवा म्हणते मी फक्त हसतच राहणार, तुझ्या छळाला पण मर्यादाच असतील की. एखाद्या लेखकानं इतक्या मनसोक्तपणानं आपलं मनस्वीपणानं व्यक्त होणं ही माझ्या दृष्टिकोनातून मोठी गोष्ट वाटते. तुम्ही मनस्वी व्यक्त झालात ही माझ्या दृष्टिकोनातून मोठी गोष्ट आहे. फेसबुकसारख्या माध्यमातून, व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून आपण आपलं मन मोकळं करणं आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त होणं ही मला अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते. दोन्ही मुलींबद्दल तुम्ही ज्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीनं छान लिहिलं, त्या दोन्ही मुलीबद्दल तिचा पण किस्सा फार छान लिहिलात तुम्ही. आणि म्हणजे हे सगळे याच्यासाठी सांगणार नाही की हे लोक विकत घेऊन वाचणार नाहीत. आणि कुठल्याही लेखकाचं पुस्तक हे विकत घेऊन वाचलं की त्याला किती आनंद होतो हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. सप्रेम भेट ते देतच असतात, पण आपण दुसऱ्याला भेट देण्यासाठी घेतलं पाहिजे ना, काय हरकत आहे. मित्राचं पुस्तक जर आपण विकत घेऊन दुसऱ्याला सप्रेम भेट दिलं त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. सहजच सुचलं हे पुस्तक, हा ग्रंथ माझ्या दृष्टिकोनातून एका मनस्वी माणसानं, एका मनस्वी कलावंतानं अतिशय मनस्वीपणानं लिहिलेलं हे एक सुंदर पुस्तक आहे. पुढच्या सगळ्या लेखनासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला इथला बोलल्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद केशवराव. विनोद डावरे यांनी असंच विविध अंगानं व्यक्त होत जावं आणि नवनवीन साहित्यकृती अशी जन्माला घालावी. यानंतर मी रवी झिंगरे सरांना या ठिकाणी पाचारण करतो. त्यांनी आपलं आजचं विवेचन आमच्यासमोर ठेवावं. विनोद डावरे लिखित सहजच सुचलं या पुस्तकावरच्या या औपचारिक चर्चेमध्ये माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय कवी केशव खटिंग, या पुस्तकाचे लेखक विनोद डावरे, ज्याचा उल्लेख यानंतर मी एकेरी करणार आहे, या सभागृहात उपस्थित असलेले सर्व आदरणीय माई इथं आज आलेले आहेत, शर्मा सर आहेत, डॉक्टर आहेत. या सर्वांच्या समोर आपण या पुस्तकाच्या चर्चेला प्रारंभ केलेला आहे. आत्ताच केशवरावांनी जे इथं मांडणी केली त्यामुळं माझी अवस्था थोडी सागरगोटे खेळणाऱ्या मुलीसारखी झालेली आहे. म्हणजे कसं आहे सर की सागरगोटे सगळे संपून गेले समजा त्या वर्तुळातले, तर वरती फेकायचं काय आणि झेलायचं काय. कारण तुम्ही इतके निवडक वेचक प्रसंग
या पुस्तकातले ते सगळेच्या सगळे इथं या पटलावर मांडून आमच्यासमोर ठेवलेत, की माझी अडचण अशी झाली की मी जर आता पुन्हा त्या पुस्तकाविषयी बोलायला लागलो तर ती पुनरुक्ती होईल, आणि पुनरुक्तीचा दोष तर आपण बोलताना टाळतच असतो. त्यामुळं मला असं वाटतं की मी त्या वर्तुळाच्या बाहेरून फिरलं पाहिजे, मला जरी मध्ये काही सापडलं नाही तरी. आणि म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं विनोदचं जे पुस्तक आलेलं आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी विनोदचं अभिनंदन करतो की त्यानं ते पुस्तक छापलं. कारण पुस्तक छापणं ही खूप दुर्मिळ गोष्ट होत चाललेली आहे आता हळूहळू. कारण तुम्ही कोणत्याही प्रकाशकाकडे गेलात किंवा कोणत्याही मुद्रण व्यावसायिकाकडे गेलात तर तो म्हणतो, कोण वाचतं रे आजकाल पुस्तक, कशाला छापतोस, ही पहिली प्रतिक्रिया असते. आपल्यासारखी जी सामान्य लेखक मंडळी या मंडळीकडे जातात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी असते. आणि मग आपल्याही मनात असं निर्माण होतं की अरे कशाला करायचं आहे प्रपंच सगळा. आणि मग आपले मित्र आपल्याला म्हणतात, अरे तमक्यानं पुस्तक छापलं, त्याचे गठ्ठे त्याच्या माळ्यावर पडून आहेत तमक्या, असं वगैरे वगैरे. पण तरीसुद्धा आपल्याकडून लिहिण्यात आलेली कुठलीही कलाकृती, कुठलीही गोष्ट ही छापल्या गेली पाहिजे, कारण ती छापली तर चिरंतन होते. तशी ती वॉलवर आहे, तुम्ही म्हणालात तसं फेसबुकच्या वॉलवर ते सगळं आहे, परंतु तरीसुद्धा ते छापील स्वरूपात आलं. आणि त्यासाठी तुम्ही जो माणूस निवडलात पारगावकर पुण्याचा, तो अतिशय योग्य माणूस या पुस्तकासाठी आहे. पांगरकर, प्रदीप पांगरकर. ते पिप्या म्हणल्याशिवाय त्याचं आडनाव लक्षात येत नाही. तो अतिशय योग्य माणूस, कारण या पुस्तकाचं अतिशय देखणं स्वरूप त्यानं केलं. आणि त्या पुस्तकामधल्या कंटेंटच्या अनुषंगानं त्याचं डिझाईन झालेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे की पुस्तक काहीतरी ऑड आहे, असं आडव्या आकाराचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी ऑड असेल असं एक सबकॉन्शियस माइंडमध्ये माणसाला वाटतं, आणि तो भाग ते पुस्तक पूर्ण करतं. म्हणून सुद्धा तुमचं अभिनंदन. आणि या सगळ्या कोलाहलामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा हे पुस्तक आपण वाचण्यासाठी समोर घेतल्यानंतर जो आनंद मिळतो, त्या आनंदाला तुम्ही आम्हाला सगळ्यांना सामोरं केलं, त्याबद्दलही तुझं अभिनंदन. दुसरी गोष्ट, कौतुकाची एक गोष्ट आहे, कारण मला वर्तुळाच्या बाहेरून फिरायचं आहे. मी आत्ताच म्हणालो, कौतुक मला यासाठी वाटतं की कुठल्याही पहिल्या गोष्टीचं कौतुक असतं. जी पहिली गोष्ट आहे, पहिल्या प्रेमाचं, पहिल्या कवितेचं, पहिल्या पावसाचं, पहिल्या सुवासाचं, पहिल्या सगळ्याच गोष्टीचं कौतुक होतं. तसंच पहिल्या पुस्तकाचंही कौतुक होतं. आणि हे पहिल्या पुस्तकाचं कौतुक आहे. पहिल्या चुकीचं सुद्धा कौतुक होतं. तर कारण ती चूक जर पुन्हा झाली नाही तर हा कौतुकाचा भाग आहे. आपण सर्वजण या लेखनाच्या प्रपंचामध्ये जे आलेलो आहोत, तो प्रपंच सांभाळून जो प्रपंच केलेला आहे लेखनाचा, तर यामध्ये हा कौतुकाचा भागसुद्धा आहे. आणि निश्चितच यासाठी सुद्धा तू कौतुकास आहेच प्राप्त. आता थोडंसं पुस्तकाच्या कंटेंटविषयी जसं आत्ताच तुम्ही दोघांनी त्याच्याविषयी सविस्तर बोललात की हे पुस्तक फेसबुकवर लिहिलं गेलं. हा एक नवीनच प्रकार रूढ झालेला आहे आणि तो सर्वमान्य झालेला आहे. आता त्याच्याविषयी चर्चा करून फायदा नाही. आणि त्यामुळेच ही जी नवीन पुस्तकं, नवीन प्रकारचं लिखाण जे येतं आहे, त्याच्यामध्ये स्फुट स्वरूपाचं लिखाण हे खूप जास्त प्राधान्यानं समोर यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये काही गुणही आहेत आणि काही दोषही आहेत. अशा प्रकारच्या लिखाणामध्ये तुमचा विचार हा अतिशय गोळीबंद पद्धतीनं नेमक्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही मांडता. हा एक त्यामधला चांगला भाग तर आहेच, परंतु त्यामध्ये जो विस्तार अपेक्षित असतो एखाद्या विचाराचा, तो विस्तार करण्याची क्षमता किंवा विस्तार करण्याचं स्वातंत्र्य त्या माध्यमाला नाही. त्यामुळं एकीकडून ते माध्यमाच्या मर्यादा आहेत आणि एकीकडून त्या माध्यमाचं सौंदर्यसुद्धा आहे. परंतु तू ते सौंदर्य खूप छान टिपलेलं आहेस. तुझ्या सगळ्या लिखाणामध्ये हे सौंदर्य खूप छान आलेलं आहे. जे छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण समोर आलेला आहात या वेगवेगळ्या स्फुटांमधून, ते खूप मजेदार आहे, खूप छान आहे. आणि त्याचं संकलन, कारण तू सुरुवातीलाच स्वगताविषयी तूच बोललास, तर मी आता काही बोलणार नाही. पण तू स्वगतामध्ये जे म्हटलास की हे बुकमार्क आवश्यक नसलेलं पुस्तक आहे, म्हणजे याला बुकमार्कची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही पानापासून सुरुवात करू शकता आणि कोणत्याही पानावर थांबू शकता. अशा प्रकारचं, म्हणजे कोणतंही पान आनंददायी पान आहे, कोणतंही पान तुम्हाला एक नवीन विचार देणारं पान आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये कुठलीही कंटिन्युटीची अपेक्षा ही वाचकांनी करू नये आणि ते करतच नाहीत, कारण पुस्तकाचं स्वरूपच तसं आहे. आता
पुस्तकाची चर्चा करताना त्यातल्या काही मूल्यांची चर्चा करणं, त्यातल्या काही साहित्याची चर्चा करणं हेही अपेक्षित असतं. पण विनोदचा स्वभावच असा आहे की त्यानं त्या मनोगतामध्ये, मी त्याला मनोगत म्हणतो, मनोगतामध्ये असं म्हटलेलं आहे आणि तो परत परत हे प्रत्येक त्याच्या पोस्टच्या खाली जी तळटीप येते, त्या तळटिपीमध्ये तो जो काही लिहितो तर त्याच्यामध्ये जर वरच्या विवेचनामध्ये काही गांभीर्य आलंच असेल चुकून माकून, तर ते तळटिपेमध्ये तो पुसून टाकतो. म्हणजे अतिशय जाणीवपूर्वक त्यानं या संपूर्ण पुस्तकाचा टोन किंवा सगळ्या लिहिण्याचा टोन हा लाईट ठेवलेला आहे. आता दोन प्रकारे पुस्तकाची म्हणा किंवा पुस्तकातल्या साहित्याची म्हणा आपण चर्चा करू शकतो. एक तर आपल्याला लेखक माहीत नसताना आपण पुस्तकापर्यंत जातो आणि त्या पुस्तकामधल्या मजकुरावरूनच आपण लेखकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं असं आहे की आपल्याला लेखक आधी माहिती आहे. लेखकाच्या सोबत आम्ही वर्षातले 6 महिने नाटकाच्या तालमीसाठी एकत्र असतो. त्यामुळं त्या लेखकाचा स्वभाव काय आहे, तो लेखक आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हेही आम्हाला चांगलं माहिती झालेलं आहे. आम्हाला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीवरची प्रतिक्रिया त्याची कशी असते. तर मी त्याला जेवढा ओळखतो त्याच्यावरून सर्वसाधारणपणे विनोद कुठल्याही गोष्टीकडे विनोदी ढंगाने पाहतो आणि त्याचे जे रिमार्क्स असतात, त्याचे जे कॉमेंट्स असतात हे अतिशय लाईट असतात. आणि लाईट म्हणण्यापेक्षा त्या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य घालवणारे असतात. म्हणजे जर समजा काही गंभीर गोष्ट असेल त्याच्यासमोर आलेली, तर त्याच्यावर तो अशी टिप्पणी करतो की त्याच्यातलं गांभीर्यच राहत नाही. म्हणजे ती एक हलकी फुलकी गोष्ट होऊन जाते. त्याच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात असा लाईट आहे आणि लाईट व्हेनमध्ये तो आयुष्य जगतो. पण प्रत्येक माणसाच्या हा जो वरचा पदर असतो, त्या वरच्या पदराच्या खाली एक खोलवर एक माणूस असतो आणि त्या माणसाचं आयुष्य, त्या माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आजूबाजूच्या माणसांना दिसणाऱ्या दृष्टिकोनापेक्षा कधी कधी खूप वेगळा असतो. मी त्याही विनोदला पाहिलेला आहे की जो खूप गंभीर आहे, जो खूप भावूक आहे. त्याचं कुटुंबावरचं प्रेम, त्याचं नानांवरचं, नानांची केलेली त्यांनी सेवा, त्याचं आईवरचं प्रेम आणि या सगळ्या कुटुंबाच्या वेगवेगळ्या घटकांविषयी या संपूर्ण पुस्तकामध्ये जेव्हा जेव्हा टिप्पणी येते तेव्हा ती टिप्पणी किंवा ते वक्तव्य ते किती जिव्हाळ्यानं येतं, किती आत्मीयतेनं येतं. तर यावरून त्याच्यामधला हा एक कंगोरा खूप महत्त्वाचा आहे की तो सगळ्याच गोष्टी लाईटली घेत नाही, तर काही गोष्टींकडे तो खूप गांभीर्यानं पाहतो. तो संपत्तीच्या बाबतीत जे काही लिहितो तर त्याच्या पाठीमागे खाली तळटीप लिहिताना किंवा त्या मजकुरामध्ये एके ठिकाणी येतं की शेवटी मी बाप आहे, मलाही तिची काळजी वाटली. ती जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अंकलला म्हणाली की असं असं आहे आणि नंतर संपत्तीच्या बाबतीत आहे, संपत्तीच्या दोन्ही आहे. तेवढी एक गोष्ट तुमच्याकडून राहिलेली मी उचलली. तर म्हणजे मला सांगायचं हे की त्याच्यामध्ये एक वेळ अशी येऊन जाते की ते जरी सगळं खरं असलं, मला तिचं खूप कौतुक असलं तरी शेवटी मी बाप आहे आणि मला तिची काळजी वाटणं स्वाभाविक. हा जो गांभीर्याचा पैलू आहे, हा पैलू त्याच्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा आहे. खरं तर हे सगळं पांघरुण आहे वरचं आणि हे पांघरुण आपल्याला या संग्रहाच्या निमित्तानं आपल्या समोर आलेलं आहे. आता दुसरी गोष्ट काय होते की तो प्रत्येक वेळी, प्रत्येक लिखाणाला, प्रत्येक स्फुटाच्या वेळी हे जाणवून देण्याचा प्रयत्न करतो की हे लाईट आहे आणि याला गांभीर्यानं घेऊ नका. म्हणजे प्रस्तावनेपासूनच ही सुरुवात करतो. तो पुस्तकाच्या स्टाईलपासून सुरुवात करतो, पुस्तकाच्या नावापासून सुरुवात करतो आणि तो प्रत्येक वेळी आपल्याला जतावून सांगतो की याला गांभीर्यानं घेऊ नका. हे जे काही मी लिहिलं आहे ते लाईट आहे, याला गांभीर्यानं घेऊ नका. हे मी फेसबुकवर लिहिलेलं आहे, हे मी फेसबुकसाठी लिहिलेलं आहे. असं जरी असलं तरी त्या प्रत्येक पोस्टमध्ये एक गंभीर धागा आहे, एक मेसेज आहे आणि तो मेसेज तो ज्या पद्धतीनं मांडतो, ज्या पद्धतीनं सांगतो, ती स्टाईल कदाचित थोडीशी लाईट असेल, लाईट व्हेनमध्ये गेलेली असेल, पण त्याच्यामध्ये असलेला धागा हा निश्चितच महत्त्वाचा आहे, तो गंभीर आहे आणि तो काहीतरी मेसेज देणारा आहे. आता होतं काय की आपण आपल्या क्षमता कधी कधी ताणून पाहत नाही, तसंच विनोदच्या बाबतीत झालेलं आहे. एक सुचलेला विचार, हा विचार ताणावाच लागतो, हा विचार पसरवावा लागतो. म्हणजे पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबासारखा विचार पसरत जातो आणि मग कधी कधी तर अख्खं भांडंसुद्धा त्या पूर्ण तवंगानं झाकलं जातं. पण आपला गैरसमज असा असतो की आपल्याकडे फक्त एकच थेंब आहे,
मग त्यामुळं हे सगळं कसं काय झाकलं जाणार किंवा मी हे सगळं प्रतलावर कसं काय काम करू शकणार. पण तसं जरी थेंबाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक हे स्फुट दिसत असलं, प्रत्येक पोस्ट दिसत असली, तरी त्याच्यामध्ये तवंग होण्याची आणि खूप पसरण्याची क्षमता आहे. पण तो जसं प्रत्येक वेळी दाखवतो की तो लाईट आहे, तो खूप गंभीर नाही, तसं तो या पोस्टमधून दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं मला जाणवलं. म्हणजे मी जे वाचलं त्याच्यामधून, कदाचित मी चूकही असेल, परंतु मला तुम्ही इथं बोलावलं आहे तर मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे असं मी समजतो. तर प्रत्येक वेळी प्रत्येक पोस्टमधून आणि प्रत्येक पानामधून प्रत्येक स्टाईलमधून तू जे दाखवतोयस की हे सगळं लाईट आहे, तर ते तेवढं लाईट आम्ही घेतलेलं नाही. जसं सर आत्ता म्हणाले की तू जरी सहजच म्हणत असला तरी आम्ही ते सहजच घेत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी असते की छापलेली गोष्ट जनरली लोक सहज घेत नाहीत, ती खूप गांभीर्यानं घेतात. आणि त्यामुळं मला 2-3 गोष्टी इथं प्राकर्षानं तुला सांगायच्यात की पुस्तक जेव्हा आपण छापतो, म्हणजे छापणं हे हा जो प्रकार आहे, ती ज्या प्रक्रियेमधून जातं ना, ती प्रत्येक प्रक्रिया गांभीर्यानं केली पाहिजे असं मला वाटतं. कारण कदाचित तुमचा अनुभव असेल नसेल मला माहीत नाही, परंतु मराठी भाषेमध्ये आपल्याला लिहिताना बरेच वेळा प्रॉब्लेम येतो. इथं णला य जोडायचं का टला श जोडायला का शला ट जोडायचं, इथं पोटपोड्या श पाहिजे का इथं शहामृगाचं श पाहिजे वगैरे वगैरे. कारण मराठी भाषा खूप तशी पाहिली तर किचकट आहे, ती आपली मातृभाषा आहे म्हणून आपल्याला सोपी वाटते. तर या सगळ्या गोष्टी हे म्हणजे आपण एखादी गोष्ट छापतो तेव्हा त्या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे असं मला वाटतं. तर या पुस्तकामध्ये थोडंसं त्या गोष्टीकडे कमी लक्ष गेलेलं आहे तुझं. काही ठिकाणी या अशा ज्या म्हणजे लिखाणातल्या म्हणा किंवा मुद्रणातल्या म्हणा, ह्या नजरचुकीनं राहून गेलेल्या चुका आहेत. तर त्यासुद्धा पुढच्या पुस्तकामध्ये, कारण तू पुढचं पुस्तक लिहिणार यात आम्हाला शंका नाही, तर हे पुस्तक जे लिहिशील तू त्या पुस्तकामध्ये याही चुका टाळाव्यात. आणि तू दीर्घ लिहावंस, जसं आत्ता केशवराव म्हणाले की दीर्घ लिहावं. आणि तसं त्यानं नाटक लिहिलेलं आहे सर, नाटक लिहिलेलं आहे, नाटक बसवतो तो, त्याला दीर्घ लिहायची सवय आहे. 2 अंकी नाटक लिहिणं म्हणजे थोडंसं दीर्घच लिहावं लागतं, पसरटच लिहावं लागतं. तर तो तसा लिहू शकतो, परंतु त्यानं गद्यामध्ये अजून तसा प्रयोग केलेला नाही. म्हणजे तो फक्त पटकन आटोपायच्या घाईत आहे असं वाटतं प्रत्येक गोष्ट वाचताना. आणि मला तर असं वाटलं की या पुस्तकाचा असा पसारा तो असा सलगपणे मांडणं किंवा सलगपणे त्याच्यावर बोलणं हे जर तर आपल्याला कठीण वाटतं, कारण ते प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. तर कविता संग्रहाबद्दल बोलताना सुद्धा हीच गोष्ट असते ना, आपण प्रत्येक कवितेबद्दल वेगळंच विवेचन करावं लागतं. तसं आत्ताच केशवरावांनी प्रत्येक त्याच्या स्फुटाबद्दल वेगळं बोललेले आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या मांडणीमधून हा जो सूर निर्माण होतोय तो सूर गांभीर्याचा आहे. त्याच्यामध्ये अंतःप्रवाह जो आहे तो गांभीर्याचा अंतःप्रवाह आहे. त्याला तो प्रवाह त्यानं कुठं सोडलेला नाही, फक्त त्यानं तो झाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर तो झाकू नये, त्याला व्यवस्थित समोर येऊ दे. आणि तुझ्या मनातल्या ज्या काही खदखदणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या मनातल्या काही भावना आहेत, त्या भावना ऑफकोर्स विनोद हा तर मी तुझं ते पहिलं जे स्फुट वाचलं, टवाळा आवडे विनोद, तर तिथं मला विनोदच हाच दिसला. म्हणजे हा टवाळ्यांना आवडणारा विनोद किंवा म्हणजे ज्याचं लाईट व्हेनमध्ये ज्याची आवड आहे, ज्याला खूप लाईट व्हेनमध्ये आयुष्याकडे पाहायला आवडतं, तर तशा पद्धतीचं हे पुस्तक मुद्दामून तयार झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं आणखीन विवेचन येऊ शकतं आणि तू ते तसं करावंस असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की म्हणजे साहित्य वगैरे फार मोठ्या गोष्टी झाल्या, पण आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त केल्याच पाहिजेत प्रत्येक वेळा. आणि काही जण ते लिहून ठेवतात. म्हणजे असं एक फ्रेंच फार छान म्हण आहे की प्रत्येक साहित्यिक लिहितोच असं नाही. म्हणजे न लिहिणारे बरेच जण साहित्यिक असतात, पण साहित्य निर्माण करणं हा लेखकाचा पार्ट असतो. तू जो लिहितो तो साहित्यिक होतो. तर हा लिखाणाच्या पार्टपर्यंत आपण आता हे क्षेत्र निवडलेलं आहे, आपल्या भावना. कारण शेवटी व्यक्त होणं ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. व्यक्त झाल्याशिवाय माणसाच्या अस्तित्वालाच अर्थ नाही. मग तो वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. कोणी मूर्तिकार होतो, कोणी शिल्पकार होतो, कोणी चित्रकार होतो, कोणी कविता करतं, कोणी विनोद सांगतं, कोणी कथा सांगतं. प्रत्येकजण व्यक्त होण्यासाठीच जन्मलेला आहे असं
नैसर्गिक नियम आहे की आपल्याला व्यक्त झाल्याशिवाय आपण सजीव आहोत किंवा आपण माणूस आहोत हे ठसवताच येणार नाही. म्हणून प्रत्येकाची धडपड व्यक्त होण्यासाठी असते. ती धडपड आपण काही जणांनी या इथे बसलेले जे वाचक आहेत, जे लेखक आहेत, त्यांनी ती पुस्तकाच्या स्वरूपात व्यक्त होण्यास किंवा लिहिण्याच्या स्वरूपात व्यक्त व्हायला आपण ठरवलेलं आहे. तर हे व्यक्त होणं आपण गांभीर्यानं घ्यावं आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त होताना आपल्या मनामध्ये आलेले विचार हे जास्त विस्तारानं जास्त डिटेलिंग करून त्याचं तू आणखीन एखादं पुस्तक लिहावंस असं मला वाटतं. आणि फेसबुकवर तर तू लिहितोसच, परंतु तू जसं वर्तमानपत्रासाठी फेसबुकवर लिहायच्या आधी सुरुवात केलेली आहेस, तसं आता असं समज की अजून तुला वर्षभरानंतर वर्तमानपत्रामध्ये एकदमच 100 लेख लिहायचे आहेत आणि ते लेखसुद्धा तू लिहू शकतोस. या निमित्तानं तुझं अभिनंदन करता आलं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, हे मला खूप चांगलं वाटलं. कारण म्हणजे मी काही त्याला आजपर्यंत फोन केला नाही की विनोद हे तुझं पुस्तक चांगलं झालं म्हणून. टू बी फ्रँक, मी त्याला अजून फोन केला नाही. त्याचं कारण असं होतं की मला वाटलं की विनोद कुठंतरी मला नेहमीसारखा आमच्या प्रॅक्टिसमध्ये भेटेल आणि मग मस्तपैकी गप्पा मारता येतील पुस्तकावर. फोनवर त्याचं अभिनंदन करणं हा औपचारिकतेचा भाग वाटत होता मला. पण संदीपमुळं हाही योग आला की सार्वजनिकरित्या मला तुझं अभिनंदन करता आलं, हे खूप छान वाटलं. आणि आमची सगळ्यांची, माझीच एकट्याची नाही तर आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की या क्षेत्रामध्ये तू आता हे जसा पहिला प्रयोग जो कौतुकाचा आहे तो तर ती कौतुकाची थाप आहेच. आणि थाप देणारे आम्ही कोण, ही थाप रसिकांनी तुला दिलेली आहे. प्रत्येकजण, जसं आत्ता लिंबेकर सरांनी येऊन सांगितलं की तुझं पुस्तक त्यांनी घेऊन वाचलं, तर याच्यापेक्षा मोठी पावती कुठल्याही लेखकाला असू शकत नाही की जो एखादा वाचक येऊन सांगतो की आम्ही तुमचं पुस्तक वाचलं. नाटकाच्या बाबतीत असं होत नाही सर. म्हणजे ज्याला बसवायचं ते सुद्धा पूर्ण नाटक वाचत नाहीत सर. म्हणजे भूमिका करणारे तर वाचतच नाहीत, ते फक्त आपलीच भूमिका वाचतात. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर ते दिग्दर्शकाला विचारतात का रे बाबा हे काय, माझं कुठलं पात्र आहे याच्यामध्ये. एवढी माथापच्ची कोण करणार, पूर्ण सगळं वाचायचं, नाटक समजून घ्यायचं. तर त्याच्यामुळं असं भाग्य लेखक म्हणजे नाट्यलेखकाच्या वाट्याला काही येत नाही. खरं आहे. ही तर अगदी खरी गोष्ट आहे. आणि फक्त कविता संग्रहाला नाही सर, कविता संग्रहाचं असं नसतं. कविता जशी कुठलीही पान विनोदनं सांगितलं तसं कवितेचं कुठलंही पान उघडलं तरी छान एखादी कविता वाचली की तो आनंद वेगळाच असतो. कारण कवितेसारखी अभिव्यक्तीचं दुसरं सशक्त माध्यमच नाही असं मला वाटतं. कारण कविता ही कविताच आहे शेवटी, आणि बाकी सगळे हे त्याचे लहान भावंड आहेत, पिल्लावळ आहेत असं मला वाटतं. कारण ती कमी शब्दामध्ये व्यक्त होणारी भावना असते. तर मुद्दा असा होता की तुझं पुस्तक काही जण घेतात, वाचतात आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचतं की बाबा मी वाचलं तुझं पुस्तक. ही खूप सन्मानाची गोष्ट आहे, लेखकासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हा आनंद तुला उत्तरोत्तर मिळो, आणखीन तुझ्या दुसऱ्याही पुस्तकाच्या बाबतीत मिळो असं मी तुला मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलण्यासाठी बोलावलं, या पुस्तकाच्या निमित्तानं आपल्या सर्वांशी मला संवाद साधता आला, त्याबद्दल मी गणेश वाचनालयाचे, संदीपचे, या सगळ्या इथल्या सर्व मंडळीचे मनःपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद झिंगरे सर. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात असताना सर्वांसाठी एक निवेदन असं आहे की आजचं सहज सुचलं म्हणून हे जे पुस्तक आहे ते बाहेर आपणासाठी उपलब्ध आहे. एरवी त्या पुस्तकाची किंमत 125 रुपये आहे, आज 100 रुपयांमध्ये ते पुस्तक उपलब्ध आहे. व्यासपीठावरील प्राध्यापक रवी झिंगरे सर, त्यानंतर विनोद डावरेजी आणि कवी केशव खटिंग यांचे मी आभार मानतो. तसेच सभागृहातील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.